मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम आहे। खोपोलीजवळ बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कालपासूनच एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। वीकेंड आणि ख्रिसमससाठी पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेत, त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे। क्लच प्लेट निकामी झाल्याने अनेक वाहनं बंद पडत आहेत आणि त्यामुळेही प्रवासी त्रस्त झालेत। दरम्यान 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची ही सकाळची दृश्य आहेत। खरं तर अवजड वाहनांना अगदी सकाळी 12 पर्यंत या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र तरीही आपण पाहतो एक्सप्रेसवेवर अवजड वाहनं मोठ्या संख्येने दिसतात। आता शनिवार रविवार आणि नाताळची सुट्टी अशी लागून आलेली आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडतायत। कोकणात जाण्यासाठी असेल किंवा पुण्याकडे जाण्यासाठी मोठ्या संख्येने गाड्या या बाहेर पडलेल्या आहेत, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा कालपासून जाम आहे। खरं आता 15 मिनिटांचा ब्लॉक घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांचे सुरू आहेत, मात्र त्यातच गाड्याही बंद पडतायत, त्यामुळे प्रवासी तर त्रस्त होतातच आहेत, मात्र वाहतूक कोंडीत सुद्धा त्यामुळे भर पडते। तर बोरघाटातली ही दृश्य आहेत, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत।